दूसरा है दूसरा प्रवीण. हां, यावेळी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळायच्या नादामध्ये चेंडू आणि बॉल मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर कनेक्शन नीट झालं नाही आणि आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिलाच चेंडू आपण पाहतोय आणि चला दोन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. राकेश, प्रवीण. यावेळी मात्र पुश करण्याचा प्रयत्न होता मात्र बघितलं आपण पाहतोय आणि चांगलं. श्रीमती ललिताबेन महेंद्र कुमार जी बाफना के सम्मान में जाता हुआ ये डॉट गेंद. राकेश, जर आपण षटकार मारला तर आपल्याला या ठिकाणी बक्षीस लागलेलं आहे. आदरणीय दिनेश यांच्याकडून आपण पाहतोय हे बक्षीस असेल. आपण षटकार मारायचं आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. 6 ओव्हर की मॅच आहे. कॅश 500 रुपयाचं आपण पाहतोय बक्षीस लाभलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. यावेळी पुश करण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय फिल्डर सरसावेल पुढे. तोपर्यंत आपण पाहतो एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगलने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहतोय. एक धाव आपण पाहतोय ते बॅटिंग जैनम आपण पाहिलं. एका ठिकाणी जर बघितलं तर जैनम रिटर्न्स आपण पाहतोय आणि एका ठिकाणी बघितलं तर सोलंकी वॉरियर्स या दोन संघांमध्ये संघर्ष आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये लढाई आपण बघणार आहोत आणि धावसंख्या जर पाहिली आपण यावेळी आपण पाहतोय थोडंसं लाईन चुकते आणि वाईट आपण पाहतोय. इशारा येईल आपल्यापर्यंत. पंच सज्ज असतील. 2 हात समांतर आपण पाहतोय पंचांचे. वाईटच्या रूपामध्ये एकदा प्राप्त होईल आणि धावसंख्या जर पाहिली तर जैनप रिटर्नची जाऊन पोहोचते एकंदरीत 2 या आकड्यावर आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडू जर बघितले तर एकंदरीत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय मासूम जर आपण या ठिकाणी विकेट घेतला तर आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आदरणीय कंचन सरांकडून आपण पाहतोय हे बक्षीस असेल. कंचन बिल्डर्स कडून आपल्याला हे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट घेतला तर या शेवटच्या चेंडूमध्ये आपण पाहतोय यावेळी आपण पाहतोय नक्कीच शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू मात्र आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी प्राप्त केले गेले आपण पाहतोय. प्राधान्य केलं गेलं आहे आणि धावसंख्या जर बघितली तर एकंदरीत जैनम रिटर्नची आपण पाहतोय 6 ऑन द बोर्ड आपण पाहतोय आणि षटक क्रमांक बघितला तर पहिलं कंप्लीट असेल. एक षटकानंतर धावसंख्या जर बघितली तर आपण पाहतोय जैनम रिटर्नची आपण पाहतोय 6 या आकड्यावर आणि या 2 संघांच्या आतमध्ये आपण पाहतोय दुपारचं सत्र असेल. चांगला टेनिस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगला नियोजन आपण पाहतोय. जैन सफाळा प्रीमियर लीग 2024 वर्ष 6 JSPL आपण पाहतो ही टुर्नामेंट्स आणि लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपण चला दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक असेल. हेलो, लकी ड्रॉ कूपन निकालने जा रहे हैं. न्यू गोलंदाज विपुल, आपण जर विकेट घेतला तर आपल्याला भिक्षू किराणा यांच्याकडून कॅश 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. विकेट घेतला तर या 6 चेंडूमध्ये यावेळी पुन्हा एकदा पुश करायचा प्रयत्न होता. चेंडू निघून जाईल गॅपमध्ये. फिल्डर सरसावेल तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगला फिक्की आपण पाहतोय आणि या फिक्की नंतर आपण पाहतो 2 धावा कंप्लीट. सभी ध्यान दे, लकी ड्रॉ कूपन के अपन अनाउंसमेंट करने जा रहे हैं. जिसके आज भी लकी कूपन है वो जरा. आणि आपण पाहतोय राकेश जर षटकार मारला तर आपल्याला 500 रुपयाचा प्राइज आपण पाहतोय. हेलो,
हेलो, लकी ड्रॉ कूपन निकालने जा रहे हैं हम लोग। सब जन अपना अपना लकी ड्रॉ कूपन चेक कीजिए। फर्स्ट नंबर है 160। फर्स्ट लकी ड्रॉ कूपन नंबर है 160। 160 जिसका भी नंबर हो लकी ड्रॉ, कृपया कमेंट्री बॉक्स के इधर आ जाइए। लकी ड्रॉ कूपन नंबर 160। लकी ड्रॉ कूपन नंबर 160 जिसका भी हो जरा कृपया कमेंट्री बॉक्स की इधर आ जाइए। हेलो, ये कूपन कैंसिल किया जाता है, वापस क्लेम नहीं कर सकते। डबल है जने डबल मन। हेलो, लकी ड्रॉ कूपन नंबर 012। लकी ड्रॉ कूपन नंबर 012। धावसंख्या पाहिली तर आपण पाहतोय 13 या आकड्यावरून पाहतोय आणि षटक क्रमांक लकी ड्रॉ कूपन नंबर 012। एक बार नंबर जाने के बाद वापस क्लेम नहीं कर सकते। कूपन अगर हो तो पहले ही आ जाइए। राकेशला सुद्धा अजून या ठिकाणी प्राइस लावलं गेलं आहे। 500 रुपयाचा कॅश प्राइस असेल। आदरणीय दिनेश यांच्याकडून हेलो, सज्ज असतील 012 कैंसिल कर रहे हैं, अभी तीसरा कूपन निकल रहे हैं। लकी ड्रॉ कूपन नंबर 140। धावसंख्या पाहिली तर आपण पाहतो एकंदरीत 13 आणि षटक क्रमांक बघितलं दुसरं कंप्लीट। चला तिसरा षटकाला आपण पाहतो प्राधान्य केले जाईल। आपण पाहतोय माध्यमातून नक्कीच टेनिस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। आणि राकेश, जर आपण 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले लकी ड्रॉ कूपन नंबर 140 तर आपल्याला 1100 रुपयाचा कॅश प्राइस आलेला आहे। मिस्टर दिनेश यांच्याकडून आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर आपल्याला 1100 रुपयाचा कॅश प्राइस आपण पाहतोय आलेला आहे आदरणीय दिनेश यांच्याकडून। चला 3 मला 3 षटकार मारा आणि आपलं कॅश प्राइस घेऊन जा 1100। आणि पहिला चेंडू आणि या ठिकाणी उडवलाय, पूल केलाय, चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी। व्हॉट अ शॉट राकेश, बिग शॉट। थँक्यू सो मच। चला पुन्हा आपण पाहतोय 3 बोला 3 षटकार मारले तर 2100 रुपयाचा आपल्याला कॅश प्राइस आहे। आणि यावेळी पुन्हा एकदा चेंडू फेकून देतोय, बघूया गॅप मध्ये निघून जातोय आणि आपण पाहतोय फिल्डर चकमा देऊन 4 धावांसाठी। व्हॉट अ बॅटिंग। लकी ड्रॉ कूपन नंबर 044। लकी ड्रॉ कूपन नंबर 044। लागोपाठ 3 6 मारले, 5100 रुपये बक्षीस। 51।
सुरेश. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि या 4 चेंडू मागे आपण पाहतोय 23 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. 199 कूपन नंबर क्लेम अभी करना था, करो नहीं तो कैंसिल हो जाएगा. कूपन नंबर 199 क्लेम करना हो तुरंत आ जाओ, नहीं तो कैंसिल हो जाएगा. इशारा कर रहा. कूपन नंबर 119 कूपन नंबर 119 चला षटक क्रमांक बघितलं तिसरा कंप्लीट असेल आणि धावसंख्या बघितलं एकंदरीत आपण पाहतोय 26 धावा फळकाव आपण पाहतोय. चला षटक क्रमांक तिसरा कंप्लीट असेल पूर्ण झालं आणि धावसंख्या जर पाहिलं तर 26 धावा फळकाव आपण पाहतोय. चला आपल्याकडे अजून 3 षटक असतील शिल्लक. या 3 षटकानंतर आपण पाहतो स्कोरिंग किती टार्गेट आपण देणार आहोत ते आपण पाहतोय. सपना इलेक्ट्रॉनिक्सला आपण पाहतोय. कूपन नंबर 184 कूपन नंबर 184 कूपन नंबर 184 लेडीज में कोई है 184. आपण पहिला चेंडू या उंचावर असेल मात्र बघितलं तर फलंदाज प्रीत आणि चेंडू निघून जाईल. वन्स बाउंड 4 धावांसाठी आपण पाहतोय. प्रीत थैंक यू सो मच. लास्ट अनाउंसमेंट कूपन नंबर 184 184 नो क्लेमिंग कैंसल कूपन कैंसल. कूपन नंबर 095 यावेळी चेंडू हवेत निघून जाईल तोपर्यंत फिल्डर येईल आणि आपण बघितलं तर चेंडू निघून जाईल. फिल्डरला बीट करून 4 धावांसाठी आपण पाहतोय. थँक्यू सो मच डीजे. 095 कूपन नंबर 095. धावसंख्या जर बघितले तर एकंदरीत 34 आपण पाहतोय आणि जर प्रीतनी 3 बोलात 3 षटकार मारले तर आपल्याला या ठिकाणी कॅश प्राइज आलेला 2100 रुपयाचा. 095 नो क्लेमिंग कूपन कॅन्सल. दिनेश सरांकडे आपल्याला 2100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारला तर प्रीतनी कूपन नंबर 079 कूपन नंबर 079. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र प्रीत थोडासा खचबेल आणि चेंडू मात्र आपण पाहतो निर्धाव असेल. गोलंदाजी मागवर आपण पाहतोय 4थं षटक घेऊन मात्र प्राधान्य केलं जाईल. आपण पाहतोय यावेळी शॉर्ट चेंडू होता. फिल्डर येईपर्यंत बघूया. फिल्डरच्या गॅप मध्ये चेंडू निघून जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आपण पाहतोय. गुड रनिंग द विकेट आपण पाहतोय. आसनिस्थित 2 धावा कंप्लीट केल्या जाईल आणि दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत आपण पाहतोय 38
38 माफ करा 36 079 36 धावा फलकावर आपण पाहतोय. कूपन कॅन्सल, नो क्लेमिंग. कूपन 035, कूपन नंबर 035 35. षटक क्रमांक 4 कंप्लीट असेल. धावसंख्या जर बघितलं तर 39 या फलकावर पाहतोय. 035, नो क्लेमिंग, कॅन्सल कूपन. चला 5वं षटक असेल आणि कोणाला प्राधान्य केलं मला वाटतं आपण पाहतोय. 5वा गोलंदाज असेल मासूम आणि चांगलं गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी म्हणून हे मला वाटलं. चला काय लागोपाठ 3 षटकार मारले ते 064, कूपन नंबर 064, कूपन 064 64 थोडस 64. फलंदाजाला मात्र या ठिकाणी थोडस दुखापत असल्यामुळे फलंदाज या ठिकाणी चेंज केला जाईल. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिलं तर 39 आपण पाहतोय फलकावर. 64. लेफ्टचा फलंदाज आपण पाहतोय ज्याच्या मध्ये टॅलेंट, आत्मविश्वास, मोठे मोठे फटके येतील असा प्रीत. जर 3 बोला 3 षटकार मारले तर आपल्याला दिनेश यांच्याकडून 2100 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला चेंडू पुश केलाय, उंचावर हवेत आहे, फिल्डर येईपर्यंत चेंडू निघून जातोय. वन्स बाउंड, 4 धावांसाठी वॉटर शॉट. ऐकूया संगीत. 064, नो क्लेमिंग, कूपन कॅन्सल. कूपन नंबर 172, 172, 172. धावसंख्या आपण बघितलं तर एकंदरीत आपण पाहतोय 45 45 आपण पाहतोय. कूपन नंबर 172, 172. मासूमने जर विकेट घेतला तर आपल्याला या ठिकाणी क्लब जेलर्स कडून किती 100 रुपयाचा 5100 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आणि पहिल्या षटकावर आपण पाहतोय. थँक्यू सो मच. मासूमने जर विकेट घेतला तर आपल्याला बक्षीस लावलेलं आहे कलक जेलर्स कडून 5100 रुपयाचं बक्षीस आलेलं. आपल्याला विकेट घेतलं तर हे मोठं बक्षीस आहे आणि नक्कीच आपल्याला एक संधी प्राप्ती करून देईल तो गोलंदाज मासूम. चला आपण विकेट घ्यायचं आणि 5100 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. कूपन नंबर 204, 204, 204 कूपन नंबर. धावसंख्या बघितलं तर एकंदरीत 51 धावा फलकावर आपण पाहतोय. अर्ध शतक. कूपन नंबर 204. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला कमबॅक असेल मात्र दर्शवून देतोय. आपण पाहतोय गोलंदाज मासूम 5वं षटक घेऊन येतोय आणि आता बघितलं 4 कूपन नंबर 173, कूपन नंबर 173. मासूम आपल्याकडे 2 चेंडू असतील, या 2 चेंडू मध्ये जर विकेट घेतला तर आपल्याला 5100 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. आपण कूपन नंबर 173. कलर्स ज्वेलर्स कडून आपण पाहतोय ज्यावेळी पुन्हा एकदा एज हलक्यात आपण पाहतोय चांगलं दिशा द्यायचं काम केलं. आपण पाहतो प्रीत असेल फलंदाज, प्रीतच्या बॅटमध्ये 1 धाव आपण पाहतोय कन्व्हर्ट केली जाईल, सिंगल मिळते आणि या सिंगल नंतर धावसंख्या जर बघितली तर 52 धावा आणि आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आतापर्यंत पहिला. चला शेवटचा चेंडू असेल.
चला शेवटचा चेंडू असेल मासूम, आपल्याला बक्षीसची या ठिकाणी संधी आहे. 5100 रुपयाचा कॅश प्राइज असेल पलस गेलर्स कडून. आपण पाहतोय हे. चला शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूमध्ये विकेट घ्या आणि आपलं बक्षीस 5100 रुपयाचं घेऊन जा. त्यांची मुलगी या ठिकाणी पैसे घेऊन उभी आहे, आपण पाहतोय समला कक्षामध्ये. मासूम आपल्याला संधी आहे. चला थोडीसं चेंज असेल फिल्डिंग मध्ये. नो मीटिंग्स नो. चला थोडीशी घाई करायची आहे. आणि धावसंख्या जर बघितलं 52, 52 धावा, अर्धशतक कंप्लीट आपण पाहतोय. आजच्या दिवसातला आपण पाहतोय ते जैनब वॉरियर्स संघामध्ये आपण पाहायला मिळते. आणि 2 फलंदाज ज्याच्या फलंदाजीमधून चांगली अप्रतिम बॅटिंग झाली, तो फलंदाज मिस्टर प्रीत सज्ज. पुन्हा एकदा पुश करायचा प्रयत्न होता, चांगला कमबॅक असेल, चांगला खेळून काढला चेंडूला. 1 धाव आपण पाहतोय कन्व्हर्ट आपण पाहतोय केली जाईल, पूर्ण केली जाईल. गुड रनिंग द विकेट. आणि धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत 53. आणि षटक क्रमांक बघितलं 5वं कंप्लीट. शेवटचं षटक असेल, येणारे 6 चेंडू असतील. आणि धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत आपण पाहतोय 53, 53 ऑन द बोर्ड. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुठे जाऊ नका, थोडाच वेळात येऊया. या ऐकूया संगीत. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. तर लहान मुलांची फरमाईश आहे, ऋतिक रोशनचा आवाज या ठिकाणी आपण ऐकला जाईल. आणि बघितलं तर आपण पाहतोय ऋतिक रोशन चा आवाज आहे का, वाह बहुत अच्छा है, मुझे वाह मैं दिखाना दे रहा है, वाह सब दिखा दे रहा है. और मैं ग्राउंड में आया तो मुझे इतने बहुत अच्छे खेलते हैं सब लोग. आपका सबका स्वागत है. वाह मैं आ रहा हूँ, वाह मैं आ रहा हूँ. ये दुनिया बहुत बेकार है, वाह ये दुनिया बहुत बेकार है, वाह क्या ऐसा थोड़ी होता है. बहुत अच्छे मजागल वा. धन्यवाद. आपण पाहतो ऋतिक रोशन. आपण या ठिकाणी आपण पाहतो जोरदार टाळ्या स्वागत केला पाहिजे ऋतिक रोशनसाठी. हेलो कूपन नंबर 201 201 201. आणि आपण पाहतोय मॅच ऋतिक रोशन साठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस लावलेलं आहे. भिक्षू किराणा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे ऋतिक रोशन साठी. आणि आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय रिदम आणि जैनी यांच्याकडून. फक्त आपल्याला 100 रुपयाचा प्राइज तशी आलेला, 200 रुपयाचा आलेला प्राइज. धन्यवाद माझ्यासाठी ऋतिक रोशन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय स्थिती निर्माण असेल आपण पाहतोय. थोडीशी खेल्स ज्यावेळी पुश केल्या हवेत चेंडू निघून जाईल तोपर्यंत आपण पाहतोय वन्स बाउंड फिल्डरच्या हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट आपण पाहतोय. दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचते. एकंदरीत आपण पाहतोय 55. पंकजने विकेट काढली तर 500 रुपये दिनेश कडनं आणि लागोपाठ 3 षटकार मारले प्रवीणने तर 1001 रुपये आपण पाहतोय. आणि थँक्यू सो मच ललित भाऊ, आपण या ठिकाणी ऋतिक रोशनचा आवाज काढला म्हणून बक्षीस दिल्याबद्दल धन्यवाद मंडळ. आपण पाहतोय त्यांचा आभार व्यक्त करत आहेत. आणि आपण पाहतोय फलंदाज आणि गोलंदाज 213 पंकजी जर विकेट घेतला तर आपण 1000चा कॅश प्राइज आलेला आपण पाहतोय भिक्षू किराणा यांच्याकडून. आणि दिनेश कडून 501चं आपण पाहतो कॅश प्राइज आलेला आहे आपल्यासाठी. चांगली कामगिरी करा, खेळा आणि आपण पाहतोय बक्षीस घेऊन जा. चांगलं संधी आहे आपल्याला उपलब्ध आपण पाहतोय. आणि चला दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक असेल. आपल्याकडे येणारे 3 चेंडू असतील आणि शेवटचे 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय आव्हान किती दिलं जाईल नेक्स्ट संघासाठी आपण पाहतोय. आणि धावसंख्या जर बघितलं तर 56, 56 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मागो गोलंदाज. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता यास आपण पाहतोय. चला शेवटचे 2 चेंडू असतील आपल्याकडे. आणि षटकार जर मारला प्रीत यांनी तर आपल्याला 500 रुपयाचा एक बक्षीस आलेला आहे आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मागो नंबर 169 यावेळी आपण पाहतोय या जबरदस्त अप्रतिम फिल्डिंग केला जाईल आपण पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मात्र थोडंसं जजमंत झालंय चेंडू आणि बॉलच्या मध्ये आपण पाहतोय. बघितलं तर फिल्डर आणि चेंडूच्या मध्ये आपण दचमक दिला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा. आणि आपण बघितलं तर फलंदाज या ठिकाणी गॉन होईल आपण पाहतोय. बाद होताना दिसते रनआउटच्या धावांमध्ये. आपण धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत आपण पाहतोय 59, माफ करा 58 धावा फलकावर पाहतोय. आणि चला शेवटचा चेंडू असेल, 5वा चेंडू असेल आणि शेवट षटक आपण पाहतोय. चला शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडू नंतर समजलं जाईल किती आव्हान दिलं जाईल पुढच्या संघाला. आणि जर आपण पाहतोय आज शेवट षटकार मारला तर 500 रुपये
प्रवीणने जर षटकार मारला या चेंडू मागे तर आपल्याला 500 रुपये दिनेश यांच्याकडून मिळेल आणि थोडीशी एज लागून चेंडू निघून जाईल. फिल्डरला चकमा देऊन मागच्या दिशेने 4 रनासाठी बाय बाय. आणि या ऐकूया संगीत सुमर. 093 कूपन नंबर 093. कूपन 093. थँक्यू सो मच. विजयासाठी मात्र आता असतील आपल्याकडे 62 माफ करा 63 विन असेल आपल्याला. 62 आपण पाहतोय. चांगलं कमबॅक केलं हे सोलंकी आपलं माफ करा जैनब वॉरियर्स ना वॉरियर्सने चांगली कामगिरी केली आणि 62 धावा या ठिकाणी रोखल्या आणि चांगलं खेळल्या आपण पाहतोय. तर आपल्याला विजयासाठी मात्र 63 धावाची गरज असेल. आपल्याकडे 5-6 षटक असतील आपण पाहतोय. कमलेशला प्रत्येक षटकारावर 2100 रुपये. कूपन नंबर 026 26. चला सुरुवात करायची आहे मॅचला. आपण पाहतोय 2 जोडी सलामाची मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना साथ देण्यासाठी आपण पाहतोय. एका ठिकाणी जर बघितलं तर आपण पाहतोय भावेश आणि एका ठिकाणी जर बघितलं तर हर्षद ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. कूपन नंबर 122 कूपन नंबर 122. भावेश आपल्याला बक्षीस या ठिकाणी लाभलेला आहे. आपण पाहतोय षटकार मारला तर मिस्टर दिनेश यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचा क्लॅश प्राइज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आपण पाहतोय आणि शाडूकडून आपल्याला 1001 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. षटकार मारला तर मिस्टर भावेश
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. आपण पाहतोय पुलचा चेंडू होता, पुश केला, चेंडू गॅप मध्ये निघून जातोय. फिल्डर तैनात असेल पण सरळ फिल्डरला बेट करून जातोय 4 धावांसाठी. पहिला चौकार आपण पाहतोय. चांगलं आपण पाहिलं कुपन नंबर 162 चांगली कामगिरी करत 162 कुपन नंबर 162 आणि आपण पाहिलं पहिला चौका बॅट मध्ये आपण पाहतोय मिस्टर भावेश यांच्या. कुपन नंबर 162 162. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. जर भावेशने 3 बॉलात 3 षटकार मारले तर दिनेश सरांकडून आपल्याला 2101 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 3 बॉलात 3 षटकार मारले तर. चला गोलंदाजी मार्कवर मिस्टर पंकज सज्ज असेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा आपण पाहतोय. तो भावेश यांच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. यावेळी पुश करायचा प्रयत्न होता, हलक्याचा चेंडू मात्र बघितलं तर खराब झेल सोडला आपण पाहतोय आणि संधी प्राप्त करून दिली मिस्टर भावेश यांना. तो नॉन स्ट्राईकला असेल तरी त्याला संधी उपलब्ध असेल. 3 बॉलात 3 षटकार मारले तर दिनेश यांच्याकडून 2101 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवर 102 कुपन नंबर 102. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. 102 कुपन नंबर 102 पाहतोय आणि कन्व्हर्ट करून निर्धाव चेंडू असेल. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत पाहिलं आणि या 3 चेंडू मागे आपण पाहतोय एकंदरीत 5 धावा फलका आपण पाहतोय. यावेळी शॉर्टअप चेंडू होता मात्र पुश केलाय. सरळ चेंडू निघून जाय फिल्डरच्या हातामध्ये. बघूया आणि चांगलं जर कॅचअप केलं असतं आपण पाहतोय मिस्टर गोलंदाजाने जर तो चेंडू अडवला असता तर रनआउट मागकी आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ झालाय आपण पाहतो आतापर्यंत बघितलं. आणि धाव संख्या जर पाहिलं 6 ऑन द बोर्ड आपण पाहतोय आणि 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू फेकून झाल्यात. यावेळी थोडंसं लेग आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर निघून जाईल. पंच वाईटच्या रूपामध्ये एकदा आपण पाहतोय या ठिकाणी कन्व्हर्ट होईल आणि 7 धावा. आणि भावेशनी जर षटकार जर मारले 3 बॉलात यावेळी चेंडू निघून जाईल गॅप मध्ये आपण पाहतोय. फिल्डर पाठला करेल चेंडूचा पण फिल्डर खूप वेगाने आपण पाहतोय पाठला करेल. चेंडू निघून जातो सीमा रेषा पार चौकांसाठी. या ऐकूया डीजे ओपन गंगम स्टार. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट असेल आणि धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत 12 या फलका आपण पाहतोय आणि 2 जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. भावेश ज्याच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय जो चांगला भावेशने जर 3 बॉलात 3 षटकार मारले तर 41 आपल्याला बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे दिनेश यांच्याकडून. 042 कुपन नंबर 042. चला 3 कुपन षटकार नंबर मारा. 042. 3 षटकार मारा आणि 4100 आपण या ठिकाणी बक्षीस 42. घेऊन जायचंय दिनेश यांच्याकडून. आपण पाहतोय 3 बॉलात 3 षटकार मारले तर आणि जोडी मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल सज्ज असेल. काय मुवमेंट असेल 3 षटकार येतील का या चेंडू मागे आपण पाहतोय. 42 कुपन नंबर 42.
थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट असेल आणि यात 082 कुपन नंबर 082 82 आणि जितू आपण चांगला झेल पकडला. आपल्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे मिस्टर दिनेश यांच्याकडून आपल्याकडे आपण पाहतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 18 या फळका आपण पाहतोय. आणि षटक क्रमांक दुसरा कंप्लीट असेल. गोलंदाज जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकाचा आता आपण पाहतो पप्पू. नक्कीच आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये एकूण नाही 4 आहे. 24 बॉल मध्ये किती पाहिजे? 24 बॉल किती पाहिजे? 45. आपल्याकडे 24 चेंडू असतील आणि विजयासाठी 45 धावा आपल्याला या ठिकाणी विजयासाठी असतील. येणारे आपल्याकडे फक्त 24 चेंडू असतील. 4 षटक असेल आणि या 25 धावा आपण पाहतोय. 45 का माफ करा 45. विजयासाठी आपण पाहतो. यावेळी पुश करण्याचा प्रयत्न होता. हलका हाताचा मात्र मुवमेंट केल्या जरूर पण या ठिकाणी चेंडू बेट करून जाईल. एस्ट्रेकाच्या हातामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव असेल मिस्टर प्रीत यांचा. तरी आपल्याला विजयासाठी 45 धावांची गरज असेल विजयासाठी आपण पाहतोय. येणारे चेंडू आपल्याकडे असतील आपल्याला पाहतोय. आणि गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. यावेळी मात्र बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता चांगला मिस्टर आपण पाहतो भावेश. आणि या ठिकाणी बघितलं तर फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसेल मला वाटते. पंचांचा निर्णय आपण पाहतोय. आकाशाकडे बोट असेल आणि फलंदाज जो मोठे मोठे फटके याची आत्महत्या होती तो फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. या ऐकूया संगीत. कुपन नंबर 90 कुपन नंबर 90 कुपन 90 90 थोड्याच वेळात आपण नरेंद्र मोदी सरांचा या ठिकाणी आपण आवाज ऐकणार आहोत. तर आपण जाऊया. आपले कॅप्टन सुरेश आमदार या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया वेलकम आपण. आणि नक्कीच यावेळी मात्र गॉन हे काय होते मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कॅच पाहायला मिळतोय. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसेल तो आपण पाहतोय मिस्टर 146 कुपन नंबर 146 146 सोलंकी ना. अच्छा जर सोलंकी वॉरियर्स जर संघ जिंकला तर प्रत्येक खेळाडूला 200 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. भिक्षू किराणा यांच्या मार्गात आपण पाहतोय. हे 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक फिल्डरला आपण पाहतोय. चला प्रीतला आपण पाहतोय हॅट्रिकचा चान्स असेल. नक्कीच आपण पाहतोय 2 विकेट घेतला. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू होता. मात्र बघितलं तर बेट केला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू असेल
तरी पण आपण पाहतोय 4 चेंडू खेळ आपण पाहतोय 4 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या जर बघितले तर एकंदरीत 18 या फलकावर आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाज करतोय मिस्टर आपण पाहतो प्रीत. आतापर्यंत 2 विकेट घेतलेल्या आहेत या षटकामागे आपण पाहतोय. यावेळी अचूक टप्पा फार वेग होता गोलंदाज आपण पाहतो मिस्टर प्रीत आणि अप्रतिम गोलंदाजी करतो आपल्या संघाचा. ते षटक क्रमांक 3 मार्गसभा आपण पाहतोय आणि 1 रन 22 रुपयामध्ये आपण पाहतो 1 धाव कन्व्हर्ट केली जाईल आणि धावसंख्या जर बघितली तर 1 ने सरसवते 1 ने कन्व्हर्ट होते 19 धावा फलकावर आपण पाहतो. चला शेवटचा चेंडू असेल आणि मिस्टर प्रीत यांचा गोलंदाजी मागपूर सज्ज असेल आपण पाहतोय. चांगला टेनिस क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो. सर्वांचं या ठिकाणी करूया वेलकम. कूपन नंबर 190 लास्ट प्राइज. यावेळी शॉर्ट चेंडू होता मात्र पुश करण्याचा प्रयत्न होता थोडस कन्व्हर्ट 190 बॅट उचलली गेली फलंदाज आपण पाहतोय आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक या ठिकाणी बघितला 3रा कंप्लीट असेल आणि 3ऱ्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत आपण पाहतोय 19 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुठेच जाऊ नका बघत राहा फक्त जैन सफळा प्रीमियर लीग 2024 वर्सेस 6 या ऐकूया संगीत. गणपत बजाना काय को बंद किया? पहले जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो बाजे जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो. हीरो से भी तेज. थँक्यू सो मच डीजे. अगली 2 टीमें टॉस के लिए आ जाए. चला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाजी मार्कवर द्यायला प्राधान्य टॉस के बॉस राकेश अर्जुन लाल जी डालोद सफाळ्याचा आपसे रिक्वेस्ट है कि आप टॉस के लिए उधर आ जाइए आगे. सफाळ्याचा खेळाडू पाहायला मिळतो एनसीसी मधून आपण पाहतो त्यांना पाहू अगला शकाल. मैच है चांगला खिलाडू आहे आपण पाहतो यावेळी मात्र 11 और एसके रॉयल्स के बीच में. यावेळी चांगला अचूक टप्पा होता. गुड डिलिव्हरी पाहायला मिळाली मिस्टर राकेश यांची. अप्रतिम गोलंदाज आपण पाहतोय आणि धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत आपण पाहतोय 19 आणि हा वाईट धावसंख्या बघितलं तर एकंदरीत 24 धावा फलकावर आपण पाहतोय आणि पहिला चेंडू मात्र आपण बघितलं तर वाईट चला आपल्याकडे चेंडू असतील 17 आणि 39 धावांची गरज असेल आपण पाहतो विजयासाठी. यावेळी पुन्हा एकदा पंच दर्शवतील वाईट इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल आणि या वाईटच्या रूपामध्ये एकदा कन्व्हर्ट होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. कोणी यावेळी हवे चेंडू जरूर केला जाईल आपण पाहतोय. फिल्डर आपण पाहतो राकेश स्वतः येईल आणि स्वतः झेल घेईल आपण पाहतोय. छोड़ नाचो जो रोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो. हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा शोरे नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. आतापर्यंत बघितलं तर गोलंदाज आपण पाहतोय राकेश आणि एकंदरीत आपण पाहतोय चेंडू फेकून दिले. इसके बाद का मैच एसके रॉयल ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय ले लिया है. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. मिस्टर राकेश यांचा गोलंदाज मार्कवर असेल सज्ज आपण पाहतोय आणि या 2 फलंदाज एका ठिकाणी जर बघितलं तर फलंदाज आपण पाहतोय पंकज आणि विपुल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर पंकज आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो विपुल हे आत्मविश्वास घेऊन एकमेकांना साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये असतील आणि आपण पाहतोय नक्कीच योगदान आणि आपण बघतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी पुश करायचा प्रयत्न होता थोडंसं येत लागून सरळ चेंडू निघून जाईल फिल्डरच्या हातामध्ये. फिल्डर कुठली चुकी करत नाही. कॅच खूप महत्वाचा असतो या विकेटचे. यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले
लागोपाठ 3100 रुपये. चला राकेश, आपण पाहतोय आपल्याला हॅट्रिकचा चान्स असेल. नक्की जर विकेट घेतला तर हॅट्रिक आपल्या नावावर होऊ शकते. आजच्या दिवसातला पहिला हॅट्रिक मॅन म्हणून आपण पाहतोय. बघूया पुढचा चेंडू. यावेळी मात्र बघितलं थोडंसं एज लागून जाईल आणि बघितलं पंचांकडे दाग मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पंच संमत नसतील आणि एक धाव आपण पाहतोय कंप्लीट केली जाईल आणि या एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत 26 धावा फलका आपण पाहतोय. चला शेवटचे 2 चेंडू असेल आपल्याकडे शिल्लक आणि षटक क्रमांक बघितलं 34 मार्गस्वाय चालू असेल आपण पाहतोय. आणि या शेवटचे 2 चेंडू मध्ये आपण बघणार आहोत फलंदाज आपण पाहतोय. हे 2 फलंदाज एकाने यावेळी फुलटच चेंडू होता. पुश करण्याचा प्रयत्न, थोडा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सरळ चेंडू निघून जाईल. दुसरा फिल्डर सरसवेल तोपर्यंत आपण पाहतोय. किती धावा? एक धावा आपण पाहतोय आणि धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत आपण पाहतोय 27. यावेळी हवेत चेंडू जरूर खेळला जाईल आपण पाहतोय. फिल्डर सरसवेल पुढे, तोपर्यंत खराब फिल्डिंग आपण पाहायला मिळते. झेल सोडलेला आहे. योगदान आपण पाहतोय. फलंदाजाला जीवनदान मात्र मिळाला आणि या जीवनदानाचा नक्कीच संधी प्राप्त करून देईल. चला आपण पाहतो हितेशला 3 बॉलात 3 षटकार मारले तर दिनेश यांच्याकडून 2100 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. 3100 माफ करा 3100चा कॅश प्राइज झालेला आहे. मिस्टर दिनेश यांच्याकडून 3 बॉलात 3 षटकार मारा. ते पैसे उडले. आणि षटक क्रमांक बघितला 5वा. चांगली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रीत असेल. पुन्हा एकदा सरळ चेंडू निघून जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगला स्टॉप केला चेंडूला आणि एक धाव कंप्लीट केली जाईल. आणि एकीने धावसंख्या जर बघितलं तर एकंदरीत आपण पाहतोय 29 धावा फलका आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू फेकून झाला. पहिल्या चेंडू मागे आपण पाहतोय 1 धाव आपण पाहतोय या ठिकाणी प्राप्त झाली आणि संख्या धावून पोहोचते ते एकंदरीत घर आपण पाहतोय 29 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. आणि फलंदाज 2 सज्ज असतील. एका ठिकाणी जर आपण पाहिलं फलंदाज आपण पाहतोय हितेश आणि एका ठिकाणी जर बघितलं तर फलंदाज आपण पाहतोय विपुल. ही जोडी यावेळी पुन्हा एकदा पोस्ट करायचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल तिथपर्यंत आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आपण पाहतोय पूर्ण केली जाईल. गुड रनिंग द विकेट. हितेशनी जर 3 बॉलात 3 षटकार मारले तर 5100 रुपये कॅश प्राइज झालेला आहे मिस्टर दिनेश यांच्याकडून. ते स्वतः सज्ज असतील या ठिकाणी आपण पाहतोय. आणि जाऊया गोलंदाज आपण पाहतोय 2 चेंडू मागे 2 धावा आपण पाहतोय प्राप्त करून दिल्यात. यावेळी पुन्हा एकदा हलक्याचा प्रयत्न होता मात्र थोडंसं लेट करंट असेल. बॅट बॉलचा संपर्क आढळून आला नाही. सरळ चेंडू एस्ट्रेकाच्या हातामध्ये निघून जाईल. आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आतापर्यंत पहिला. आणि गोलंदाजी मार्कवर प्रीत असेल सज्ज. पहिल्या चेंडूवर आपण पाहतो 1 धाव, दुसरी चेंडू 1 धाव आणि तिसऱ्या चेंडू जर बघितलं तर निर्धाव चेंडू आपण पाहतोय समीकरण. यावेळी पुन्हा एकदा हलक्याचा प्रयत्न होता मात्र यावेळी थोडीशी चुकी होते. फलंदाज बाद होणार. थँक्यू सो मच. धर्मेशने आता जे झेल पकडला त्यासाठी कॅश 100 रुपये प्राइज झालेला आहे किरण यांच्याकडून. आपण पाहतोय घेऊन जायचं मॅच झाल्यानंतर. किरण मात्रेच्या यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज झालेला आहे. आपण जे झेल घेतलं त्याच्यासाठी मॅच झाल्यानंतर घेऊन जायचं आपलं 100 रुपयाचा कॅश प्राइज. जर जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय स्थिती निर्माण असेल. आतापर्यंत बघितलं 4 चेंडू आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर बघितलं 30 धावा फलका आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाज करतोय आपल्या संघासाठी मिस्टर प्रीत. षटक क्रमांक 5वा शेवटचा चेंडू असेल. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. यावेळी थोडंसं लेट करंट असेल. आणि चला आपल्याकडे शेवटचा चेंडू असेल 5वा
चेंडू फेकून दिला आपण पाहतोय प्रीत यांचे. आणि 5 चेंडू मागे धावसंख्या जर बघितलं एकंदरीत 30 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. यस 4 षटक कंप्लीट झाले, माफ करा 5 षटक या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट झाले. आणि धावसंख्या जर बघितलं 30 धाव फलकाव आपण पाहतोय. चला नरेंद्र मोदी जर आपण असतील तर या ठिकाणी कशा पद्धतीने बोलतील ते आपण नंतर बघणार आहोत. तर आपण जाऊया शेवटचं षटक असे 6 चेंडू आणि 33 धावा विजयासाठी आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू असतील आणि विजयासाठी 33 ऑन द बोर्ड आपण पाहतोय विजयासाठी. मला वाटतो आता प्रवीण बॉलिंग टाकणार आहे, नाही का? नाही दिली. विपुलने 6 षटकार मारले लागोपाठ 10,000 रुपये. ओके 10,000 कट 10,000 ही पण बोलले सांगू नको, अनाउन्स नको करू. पहिला 10,000 हात मध्ये वाटत अनाउन्स करो. ओम ज्वेलर्स के सम्मान में जाता हुआ यह विकेट. नक्कीच फलंदाज या ठिकाणी गॉन होताना दिसेल. तंबूच्या आसराला पाठवला गेला आपण पाहतोय. मिस्टर गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येत आपण पाहतोय. मिस्टर राकेश सज्ज असेल एनसीसी मधून आपण पाहतोय फ्रॉम सफाळा. काय गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी केली होती मागच्या षटकामागे आपण पाहिलं. आणि नक्कीच आपण पाहतोय आता आपल्याकडे असतील 5 चेंडू असतील आणि 5 चेंडू मागे आपल्याला विजयासाठी आपण बघितलं तर एकंदरीत 4 गेंद में 33 रन की आवश्यकता. 2 टीमें बाहर हो चुकी है, तीसरी टीम के लिए जगह खाली रखी है. आप जल्दी पधारे. आमदार इसी के साथ नक्कीच आपण पाहतो यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा आमदार की प्रयत्न टीम होता. का गोवा ले जाने का सपना टूटते हुए जाने माने धुआंधार बल्लेबाज भरत सोलंकी. इनका बैटिंग एवरेज 400 का है. विपुल जल्दी चल. और ये डॉट गेंद श्रीमती ललिताबेन महेंद्र कुमार बाफना के सम्मान में जाता हुआ है. डॉट गेंद. राकेशने जर मिडल स्टंपवर बोल्ड करून स्टंप खालती पाडला तर 1001चं बक्षीस आलंय. स्टंप खालती पडला पाहिजे. हो. और एक और गेंद जो डॉट हुई श्रीमती ललिताबेन महेंद्र कुमार बाफना के सम्मान में. और ये तीसरी टीम जो बाहर जा रही है माद्रेचा 11, सपना 11 और सोलंकी वॉरियर्स. आइए आपका स्वागत है.